असा क्रिस्पी पनीर रोल लहान मुलांच्या डब्यात दिला तर डब्बा नक्कीच रिकामा येईल। आजपासून आपण सुरू करत आहोत लहान मुलांची 5 डेज डब्बा सिरीज। यासाठी मी कांदा, कोबी, शिमला मिरची उभी चिरून घेतले, लसूण बारीक चिरून घेतला। सर्वप्रथम बटरमध्ये लसूण छानसा फ्राय करून घेतला, त्याच तव्यावर थोडं बटर घालून पनीर शालो फ्राय करून घेतलं। नंतर चिरलेल्या भाज्याही थोड्याशा बटरवर शालो फ्राय केल्या। आता फ्राय केलेला लसूण हाताने कुस्करून टाकला, त्यामुळे बर्न गार्लिकची चव खूप छान येते। आता एका बाउलमध्ये रोलसाठी डीप तयार करून घेतलं, त्यासाठी दही घेतलं आणि त्यामध्ये घरी बनवलेली ग्रीन चटणी मिसळली। याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रेसिपी नक्की लिहा। यानंतर एका गव्हाची चपाती घेतली, त्यावर दही आणि ग्रीन चटणीचं डीप पसरवलं, मग त्यावर शालो फ्राय केलेल्या भाज्या आडव्या रचल्या, पनीरचे तुकडे ठेवले आणि थोडंसं चीज किसून टाकलं आणि रोल घट्ट गुंडाळला। शेवटी हा रोल थोड्याशा बटर लावलेल्या तव्यावर शालो फ्राय केला आणि तयार झाला एकदम क्रिस्पी टेस्टी पनीर रोल। भरपूर प्रोटीनने भरलेला पॉवर ब्रेकफास्ट किंवा मुलांच्या डब्यासाठी खास असा मूग चिला। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट असा मूग चिला। सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये मोड आलेले मूग घेतले, त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घातलं। त्यानंतर थोडी हळद आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण छान असं बारीक वाटून घेतलं। हे तयार झालेलं बॅटर एका भांड्यात काढलं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर घातलं। गरजेनुसार थोडंसं पाणी घालून बॅटर हवं तसं पातळ करून घेतलं। आता तवा गरम करून थोडंसं तेल लावलं, त्यावर बॅटर ओतलं आणि दोन्ही बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत झाकण ठेवून मूग चिला भाजून घेतला। अशा प्रकारे आपला पौष्टिक चविष्ट मूग चिला तयार झाला आहे। दही आणि हिरव्या चटणीसोबत हा चिला खाल्ला तर त्याची मजाच काही वेगळी। पुन्हा भेटूया लहान मुलांच्या डब्बा सिरीजमध्ये एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय। पौष्टिक आणि फायबरयुक्त पालक पराठा मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। हा पराठा इतका चविष्ट लागतो की डब्बा रिकामा येणारच। यासाठी परातीत एक बारीक चिरलेला कांदा, जिरे, हळद, तीळ आणि आलं लसूणची पेस्ट घेतली, त्यात बारीक चिरलेला पालक घातला। महत्त्वाची टीप, पालक चिरल्यानंतर तो हाताने थोडा मळून किंवा कुस्करून घ्या, त्यामुळे पालकातील पाणी बाहेर येतं आणि पीठ मळताना किती अतिरिक्त पाणी लागेल याचा अंदाज येतो। त्यामुळे कणिक घट्ट मळली जाते आणि पराठे लाटताना त्रास होत नाही। आता त्यात अर्धा कप बेसन, 2.5 कप गव्हाचं पीठ घातलं, आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून घट्ट कणिक अशी मळून घेतली। या प्रमाणात साधारण 17 ते 18 मध्यम आकाराचे पराठे तयार होतात। कणकेचे गोळे करून पराठे लाटून घेतले। गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तुपाची धार सोडत खमंग असा पराठा भाजून घेतला। अशा प्रकारे स्वादिष्ट पौष्टिक पालक पराठा तयार। हा पराठा दह्यासोबत अप्रतिम लागतो, तुम्ही नक्की करून पहा। बाहेरचा भरपूर मैद्याचा आणि अनहेल्दी पिझ्झा खाण्यापेक्षा घरीच असा रोटीज्जा मिळाला तर। रोटीज्जा म्हणजे चपातीचा पिझ्झा, आणि हा जर मुलांच्या टिफिनमध्ये दिला तर टिफिन रिकामा येणं तर सोडाच, मुलं पुन्हा पुन्हा हा डबा मागतील। यासाठी मी एक चपाती घेतली, मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या वापरू शकता। माझ्या लेकीला कांदा, ढोबळी मिरची, पनीर आणि कॉर्न आवडतात म्हणून मी त्या घेतल्या। कॉर्न 5 मिनिटं गरम पाण्यात शिजवून घेतले आणि पनीर थोडंसं तेलावर टॉस करून घेतलं। आता चपातीवर 1 चमचा तूप लावलं, 1 चमचा पिझ्झा सॉस पसरवला, 1 चीज क्यूब किसून घातला, त्यावर सगळ्या भाज्या पसरवल्या आणि पुन्हा 1 चीज क्यूब किसून टाकला। त्यानंतर एक तवा गरम करून त्यावर 1 चमचा तूप लावलं, त्यावर रोटीज्जा ठेवून झाकण लावलं आणि 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर शेकलं। यामुळे भाज्याही छान शिजतात आणि चीजही मस्त मेल्ट होतं। झाकण काढल्यावर जो सुगंध दरवळतो ना, काय सांगू। असा आपला चपातीचा पिझ्झा म्हणजेच रोटीज्जा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।